कर्त्यांचे मनापासून आभार मी मंडळातर्फे करतोय, कारण ही स्पर्धा आपल्या सहकार्यातून पार पाडत आहे, म्हणूनच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। या स्पर्धेतील पंच दाजी वैद्य आणि अच्युत नेमन। नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर फ्रेंड सर्कल पेंडूर संघ निश्चितपणे नाणेफेकीचा कॉल जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। काय होईल काय बिघडेल हे सांगण्यासाठी नाविले गावाचा बुलंद आवाज राहुल मांजरेकर मायक्रोफोन मध्ये बदल डीजे। सुरेंद्र मेस्त्रीचा धावया मैदानाच्या दिशेने तिसरा सामना। पहिलाच चेंडू दिशाहीन गोलंदाजी वाईट चिकून पंच दाजी वैद्य यांच्याकडून माध्यमातून येते। अवंतर धावनं धावसंख्येचा श्री गणेशा होतोय। चालू असलेला सामना फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भवई स्पोर्ट्स संघ। फ्रेंड सर्कल पेंडूर संघ या स्पर्धेमध्ये 3 वेळा विजेतेपद पटकावलंय। यावेळी मात्र लेट कटचा फटका मारण्याचा प्रयत्न संधी निर्माण केली होती। क्षेत्ररक्षक मात्र यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय, हातातून चेंडू निसटतोय आणि पहिला गडी गारद होण्याची जी संधी गोलंदाजाने निर्माण केली होती ती संधी हुकली जाते। फ्रेंड सर्कल पेंडूर संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर लोअर फुलटा प्रकारचा चेंडू पहिल्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता। 1 धाव तर मिळाली। एका धावनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा। सावध सुरुवात म्हणावी लागेल ती आई भावई स्पोर्ट्स संघाची। सलामीसाठी फलंदाज आलेत प्रफुल्ल गावडे आणि त्याच्या समवेत संदेश मोरजकर। ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं आहे। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल नाईक नावाचा एक गोलंदाज, एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय। पहिलं पॉवर प्लेचं हे षटक, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं हे षटक ते बघायला क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेला तर मिड विकेट डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला सीमारेषेच्या लगत दिसतंय। गोलंदाजी मार्कवर नाईक गोलंदाज चांगला चेंडू अचूक टप्प्यावर आपल्याला बघायला मिळतोय। साहिल नाईक नावाचा हा गोलंदाज पहिल्या षटकासाठी वर्णी लागली होती, संधी त्याला दिली होती आणि ती संधी आतापर्यंत टाकलेल्या चेंडूपर्यंत निश्चितपणे एक चांगली संधी त्यांनी संधीचा फायदा उठवलाय। परंतु समोर फलंदाज प्रफुल्ल गावडे हा येतो आई भावई स्पोर्ट्स संघाकडनं सलामीसाठी जरूर आलाय। बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणावे लागतील पहिल्या या तिसऱ्या सामन्यामधील विजेता संघ होण्यासाठी। जबरदस्त फटका पॉइंट जमले चेंडू मार्गस्थ होतोय। डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय। चौकार येतो या तिसऱ्या सामन्यातील पहिला चौकार प्रफुल्ल गावडेच्या माध्यमातून। सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावा बिनबाद 6 धावा। ही सावध सुरुवात पहिल्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे आणि चालू असलेला सामना फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भावई स्पोर्ट्स संघ। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांकडे क्षमता आहे, दर्जेदार खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत। परंतु आज दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये करावी लागेल। पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि 11व्या पर्वातील हा चाललेला आजच्या दिवसातील तिसरा सामना। पुढे सरसावं चांगला यावेळी फटका होता परंतु खराबच क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय यावेळी फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडनं। गडी गारद करण्याच्या संधी वारंवार निर्माण करतोय गोलंदाज साहिल नाईक, परंतु क्षेत्ररक्षकाची साज लाभणे तेवढंच गरजेचं असेल। यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईट चिकून पंचांकडनं आली। अवांतर धावसंख्येमध्ये वृद्धी होईल 7 धावा। या धावफलकावर एक चौकार या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो प्रफुल्लच्या बॅटमधनं। आतापर्यंत या षटकातील विचार करायला गेला तर चेंडू झाले अंतिम चेंडू आडव्या बॅटने खेळलेला हा फटका। यावेळी मात्र कावकर्ण क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय। चौकार येतो या अंतिम चेंडूवर आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 11 धावा। या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। डीजे
पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि पर्व 11 आजच्या दिवसातील तिसरा सामना फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडनं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर शांताराम गावडे, यष्टांच्या पाठीमागे निलेश नाईक बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर विकेट सज्ज असेल गोलंदाज शांताराम गावडे, त्याच्यासमोर फलंदाज संदेश मोरजकर. आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकेरी धावेची खुणी पंचांकडनं येते आणि 12 धावा या धावफलकावर लागतात. 1 डझन धावा धावफलकावर लागल्यात. एक आक्रमक सुरुवात बघायला मिळते ती आई भावई स्पोर्ट्स संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार वसूल करतोय प्रफुल्ल गावडे आणि संदेश मोरजकर ही सलामीची जोडी बघायला मिळते आई भावई स्पोर्ट्स संघाकडनं. त्याच्या विपक्ष संघ खेळतोय फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. या आतापर्यंत जी 11 पर्व झाली, 11 पर्वामध्ये 3 वेळा विजेतेपद होण्याचा मान या संघानं मिळवलाय आणि या स्पर्धेमध्ये आणखी एक स्वप्न घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने उतरलाय. त्यामुळे सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये वळला, लेग ग्लान्स केलाय, 1 धाव मिळाली. प्रफुल्ल गावडेला स्ट्राईकवर आणण्याचं काम संदेश मोरजकरनं केलंय. सांघिक धावसंख्या बिनबाद 13 अशी बघायला मिळते ती आई भावई स्पोर्ट्स संघाची. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ पहिलाच सामना या स्पर्धेत खेळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांकडे आज क्षमता आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे बराचसा अनुभव तो आज मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळेल. ही पेंडूर प्रीमियर लीग 2025 टेनिस cricket.net च्या माध्यमातून ही आपली स्पर्धा लाईव्ह बघायला मिळते. चांगला चेंडू बघायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकाच्या. ह्याचे बाकीचं काम यष्टीरक्षकाने सुरेखरित्या पूर्ण केलं गेलंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय आणि त्याला मात्र संयमानं फलंदाजी करण्याचा इरादा फलंदाज प्रफुल्लचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. ठरते शेवटी चौकाराची खुणी पंचांकडनं येते आणि 17 धावा या धावफलकावर लागतात. दुसरा षटक प्रगतीपथावर. चांगल्या चेंडूंचा सन्मान, खराब चेंडूंवर प्रहार करण्याचा इरादा हा फलंदाज प्रफुल्ल गावडेचा आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत आई भावई स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. प्रफुल्ल गावडे आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सलामीसाठी आल्यानंतर संघाच्या हिताची फलंदाजी प्रफुल्ल गावडे आपल्या संघासाठी करतोय. परंतु त्याच्या विरुद्ध मात्र 3 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेला संघ फ्रेंड सर्कल पेंडूर संघ आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र जमिनीलगतचा हा फटका. 1 धाव मिळाली. 1 धावनं सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावर. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आवश्यक आहे आणि ती फलंदाजी प्रफुल्ल गावडे चोखरित्या बजावतोय. परंतु त्याच्या समोर गोलंदाज आहे शांताराम गावडे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची करतोय. अंतिम चेंडू या षटकातील. ओव्हरपी प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा मात्र मोठा होता, परंतु मिस टाइमचा फटका. हा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र मिळवून देईल संघासाठी पहिला गडीगार करतोय शांताराम गावडे आणि धावसंख्या होते ती 18 धावा. ही 2 षटका अखेरीस. मालक शांताराम गावडे यांनी पहिला गडीगारद केला. आपल्या संघासाठी एक प्राइज विकेट मिळवून दिले. तो फलंदाज संदेश मोरजकर स्ट्राईक निश्चितपणे सलामीसाठी आला होता. एक संधी निर्माण केली. ओव्हरपी प्रकारचा चेंडू दिला, आमंत्रण दिलं होतं मोठा फटका मारण्याचा. त्या क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि गडी मिळवलाय. 2 षटकाखेरीज सांघिक धावसंख्या 1 मोबदल्यात 18 धावा. प्रफुल्ल गावडे स्ट्राईक यांच्या दिशेनं. आडव्या बॅटने खेळलेला फटका. चेंडू मात्र गोशांकित क्षेत्रासाठी जातोय. 1 धावेसाठी. या मैदानाचा विचार करायला गेला तर बरीचशी मैदानं 360 डिग्री असतात, परंतु हे मैदान मागच्या बाजूने थोडंसं नैसर्गिक अडथळ्यामुळे
थोडंसं शेतात यामुळे तर थोडंसं घोषांकी क्षेत्र तेथे उपलब्ध करून निश्चितपणे केलाय. यामुळे आता मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर येतोय षटकार. प्रफुल्ल गावडे ऑन फायर. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतो आई भवाई स्पोर्ट्स संघ. प्रफुल्ल गावडे 3 चौकार 1 षटकार अशा प्रकारचा लेखाजोखा आपल्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये बघायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. या मात्र सुरेख फटका चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करण्या अगोदर क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे. कोणतीही चूक क्षेत्ररक्षक करत नाही. प्रफुल्ल गावडे जो फलंदाज घातक ठरत होता त्या फलंदाजाला माघारी पाठवण्याचं काम दर्शन परब नावाच्या या गोलंदाजाकडनं केलं जाते. दुसरा गडी करत होतोय आई भावई स्पोर्ट्स संघाचा अड्डी. उदयजी वैद्य साहेबांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय उदयजी वैद्य साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. 2 गडी करत होत आहेत. सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या दिशेनं नितीन बरकुटे आणि रोहन वैद्य ही जोडगोळी आता मात्र मैदानामध्ये आई बाबाई स्पोर्ट्स संघाकडनं. राईट आर्म राऊंड विकेट का गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. दर्शन परबचा एक युवा गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा खर्च करतोय. जो फलंदाज घातक ठरत होता प्रफुल्ल गावडे त्याला माघारी पाठवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. आणखी एका मोठा फटका. यावेळी मात्र चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर जाईल. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित. त्यानंतर मात्र स्कोर काउंटिंग मध्ये वृद्धी केली जाईल. षटकाराची खूण पंचांकडनं आली आहे आणि एक आत्मविश्वास देणारा हा फटका बघायला मिळतो तो नितीन बरकोटेच्या बॅट मधनं. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा धाव फलकावर. एकतीस धावा या धावफलकावर. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज असेल गोलंदाज परब. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संधी आहे. संधीखाली क्षेत्ररक्षक आलाय. गोट्या यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आलाय. जेल टिपला जातोय. जो फलंदाज घातक ठरणार होता त्याला मात्र माघारी पाठवण्याचं काम ते दर्शन परबच्या माध्यमातून केलं गेलंय. 2 षटकार जरूर खाल्लेत परंतु 2 महत्वपूर्ण गडी आपल्या संघाच्या हितासाठी मिळवलेत. गोलंदाजाचं नाव आहे दर्शन परब. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा या धावफलकावर. डीजे पेंडूर गावातील एक अभिमानाची मानाची स्पर्धा पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि 11व्या दिवसातील आजचा हा पहिला दिवस.
सामने निश्चितपणे दर्जेदार होत आहेत. तिसरा सामना रंगला जातोय. फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भवाई स्पोर्ट संघ. साहिल नाईक गावाचा गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर फलंदाज होता रोहन वैद्य. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन्ही फलंदाजावर नाव आहे नितीन भरकुडे आणि माफ करा विशाल सावंत आणि रोहन वैद्य. ही जोडगोळी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर साहिल नाईक नावाचा हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षट हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावा खर्ची केल्या होत्या. तोच गोलंदाजी मार्कवर सरळ बॅटने खेळलेला हा फटका रोहन वैद्यचा 1 धाव तर पूर्ण केली गेली. एका धावने सांघिक धावी संख्या धावून पोहोचेल ती 34 धावा या धावफलकावर. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यामध्ये स्ट्राईक रेंजच्या दिशेनं विशाल सावंत नावक फलंदाज मैदानामध्ये आहे. हलक्या हाताने 1 धाव तर पूर्ण करण्याचा इरादा असेल दोन्ही फलंदाजांचा. 1 धाव पूर्ण करत मात्र सांघिक धावसंख्या 35 धावा धावफलकावर. जास्तीत जास्त रोहन वैद्यला स्ट्राईकवर आणण्याचं काम मात्र विशाल सावंतच्या माध्यमातून केलं जातंय. कारण रोहन वैद्य एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. परंतु यावेळी मात्र 22च्या स्वरूपात ही डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एकेरी धावेसाठी 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात चालू असलेला सामना. फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भवाई स्पोर्ट संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ केलाय. दोन्ही संघांसाठी समसमान संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. मात्र फटा बॅटच्या चेंडू जण आदळतोय. 1 धाव तर पूर्ण केली गेली. शांताराम गावडे चेंडूवर ताबा मिळवेल. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची करतोय. पहिले षटक जरूर महागडं ठरलं होतं. त्यानंतर कमबॅक करणार ही गोलंदाजी बघायला मिळते. लोअर फुलटा प्रकारचा हा चेंडू. या मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचा. परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटकाची होते सांगता. सांघिक धावसंख्या धावून पोहोचते ती 39 धावा धावफलकावर. पुढे होणारा सामना जय घोडेमुख विपक्ष महामाया म्हाळसा घोडेमुख संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकसाठी त्वरित यायचं आहे. जय घोडेमुख संघ आणि म्हाळसा घोडेमुख संघ. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील महादेव पायनाईक आणि अण्णा सावंत. दोघांपर्यंत आवाज पोहोचत असेल तर त्यानंतर हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये महादेव पायनाईक आणि अण्णा सावंत. तर सामना होणार आहे जय घोडेमुख विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. अंतिम षटक प्रगती पथावर निलेश नाईक गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आहे रोहन वैद्य. हाणामारीचे हे षटक फुलटा प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब फेकी बघायला मिळते. त्याचा फायदा उठत दोन्ही फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या ही 41 धावा प्रथम फलंदाजी करतोय आई भावई स्पोर्ट संघ. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. या अंतिम षटकामध्ये 30 गोलंदाजीची अपेक्षा. परंतु देखणा फटका स्वीपर कव्हरच्या डोक्यावरनं येतोय. षटकार एक देखणा फटका बघायला मिळतोय तो रोहन वैद्यच्या बॅटमधनं. या षटकाने सांघिक धावसंख्या सलग 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या आपल्याला बघायला मिळते. प्रफुल्ल माघारी परतला. संदेश मोरजकर माघारी परतला. नितीन भरकुटे माघारी परतला. परंतु मी मात्र आपली जी रणनीती आहे ती रणनीती अवलंबत मात्र फलंदाजी करणार हा इरादा रोहन वैद्यचा बघायला मिळतोय. तर विपक्ष संघाचा गोलंदाज निलेश वैद्यला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. निलेश नाईकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. निलेश नाईककडे सुद्धा बराचसा अनुभव आहे. तो अनुभव यावेळी मात्र पन्नाला लावावा लागेल फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये 0 मधून हिरो व्हायचं असेल तर या मैदानावर तुम्हाला अधिराज्य गाजवायचं असेल तर चांगला खेळ एकमेव पर्याय आणि तो पर्याय मात्र मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय.
48 धावा धावफलकावर या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. थोडस महागडं असं षटक. 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करतोय निलेश नाईक. ओव्हर प्रकारचा चेंडू परंतु गतीमध्ये नियंत्रण ठेवतोय आणि यावेळी मात्र 1 धाव मिळते. असला ओव्हरच्या ह्या षटकामध्ये मोठी पटकेबाजी करण्यासाठी रोहन वैद्यला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय. 49 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 चेंडूमध्ये मोठी पटकेबाजी करण्याचा इरादा हा रोहन वैद्यचा असेल. आडव्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र धावचीची संधी परंतु खराबच क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. धावचीची संधी होती, संधी हुकली जाते परंतु या चेंडूवर कोणतीही धाव निघत नाही. जमेची बाजू फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी असेल. अंतिम चेंडू भैरवी घालणारा चेंडू, षटकाची आणि इनिंगची सांगता करणारा हा चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जबर झालाय. डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या या अंतिम चेंडूवर आणि अंतिम चेंडूवर 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 धावा. 51 धावा बनवल्यात आई भावई स्पोर्ट संघ आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं ते फ्रेंड सर्कल पेंडूर संघासमोर. आजच्या दिवसातील 4था सामना जय घोडेमुख विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकसाठी त्वरित मात्र नाणेफेक कक्षामध्ये या आणि त्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील महादेव पाय नाईक आणि अण्णा सावंत. यांना सुद्धा विनंती असेल हा सामना झाल्यानंतर मात्र लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अण्णा सावंत आणि महादेव पाय नाईक. तसेच पुन्हा एकदा विनंती करतोय जय घोडेमुख संघ आणि म्हाळसा घोडेमुख संघ नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये या. तसेच स्पर्धेदरम्यान सन्माननीय रघुनाथजी परब या साहेबांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल आणि या स्पर्धेमध्ये 4था सामना जय घोडेमुख विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर कृपया नाणेफेकीसाठी त्वरित या आणि यावेळी मात्र समोर कक्षामध्ये केला जाईल बदल. तुमच्यापर्यंत आवाज दिला जाईल मालवणीचा बुलंद आवाजा सुरेंद्र मेस्त्री मॅन फ्रॉम तळवणे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. सुरेंद्र मेस्त्री सर. हॅलो, विनंती असेल जय घोडेमुख संघ आणि म्हाळसा घोडेमुख संघ. जय घोडेमुख संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. म्हाळसा घोडेमुख संघाचा कर्णधार विनंती आहे सागर शिरोडकर. विनंती असेल नाणेफेकीसाठी त्वरित या. जय घोडेमुख संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. म्हाळसा घोडेमुख संघ कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि 11व्या पर्वातील 31री लढत
फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष आई भवाई स्पोर्ट्स संघ. आई भवाई स्पोर्ट्स संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा या धावफलकावर लावल्यात आणि 52 धावांचं लक्ष्य ठेवलं ते फ्रेंड सर्कल पेंडूर संघासमोर. फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचा विचार करायला गेला तर शांताराम गावडे याच्या नेतृत्वाखाली तब्बल 3 अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवली आहेत आणि ही स्पर्धा एक अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा कित्येक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली जाते. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह अनुभवतोय. खूप खूप धन्यवाद असेल या स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे, तर सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा येतो. सर्वांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. सलामीसाठी फलंदाज आलाय शांताराम गावडे आणि त्याच्या समवेत फलंदाज साहिल नाईक. एक अष्टपैलू युवा खेळाडू मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तर गोलंदाजी मार्कवर रोहन वैद्य, मॅन फ्रॉम सातवाईंगणी. त्यांच्या पाठीमागे प्रफुल्ल गावडे. स्ट्राईक यांच्या दिशेने शांताराम गावडे ते बघायला मिळतोय. राईट टर्म ओव्हर प्रकारचा हा पहिला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा होता. बॅटची घेतली जाते आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. या 1 धावनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होते. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलागाला खऱ्या अर्थानं मात्र सुरुवात होते ती शांताराम गावडेच्या बॅटमधनं. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे क्षमता आहे. आत्मविश्वासाने नटलेले आहेत दोन्ही सर्व खेळाडू. आज मैदानामध्ये पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये खेळताना दिसत आहेत. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका आपल्याला बघायला मिळतोय, परंतु मोठा फटका घोषांकी क्षेत्रामध्ये केला जातोय. 1 धावेसाठी 1 धावने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 2 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान रघुनाथ परबजी साहेबांचं स्वागत मात्र बंटी गावडे यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. या स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदियाळ आपल्याला बघायला मिळते. रघुनाथजी परब या स्पर्धेदरम्यान निश्चितपणे खास वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी निश्चितपणे उपस्थित राहिलेत. त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 2 धावा. धावफलकावर 52 धावांचं लक्ष्य. यावेळी फ्रेंड सर्कल पेंडूर संघ फलंदाजी करतोय. चांगला चेंडू. यावेळी मात्र लेट कटचा बॅकफुटवर जाऊन पंच केला. कव्हरजनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धाव मिळते. पहिल्या 3 चेंडूचा विचार करायला गेला तर मात्र 3 धावा या धावफलकावर म्हणजे नियंत्रित अचूक टप्प्याची गोलंदाजी रोहन वैद्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आई भावई स्पोर्ट्स संघासाठी ही पहिलं षटक, निर्णायक षटक, पॉवर प्लेचं हे षटक, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं हे षटक. गोलंदाजी मार्कवर रोहन वैद्य. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. चांगला फटका बघायला मिळतो. सरळ बॅटने खेळलेला हा फटका साहिल नाईकच्या बॅटमधनं 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावने सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावर. 52 धावांचं लक्ष्य आहे. त्यासाठी 30 चेंडू पूरक असतील आणि या 30 चेंडूमध्ये 52 धावा बनवण्यासाठी शांताराम गावडे, साहिल नाईक ही जोडगोळी फ्रेंड सर्कल पेंडूर संघाकडून आपल्याला बघायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर पहिला षटक टाकण्यासाठी रोहन वैद्य. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका. यावेळी मात्र डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होते. सीमारेषेचं उल्लंघन केलं जाते. येतोय पंतांच्या माध्यमातून चौकारांची खोड केली जाते. या चौकाराने सांघिक धावसंख्या ही 8 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा खर्ची करतो. पहिल्या 4 चेंडूवर सावध पवित्रा केला गेला होता. त्यानंतर मात्र एक आक्रमक फटका शांताराम गावडेच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडू अखेरीस 8 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये. चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन. सीमारेषेचा बाहेर जातोय चेंडू. या अंतिम चेंडूवर येतोय षटकार आणि षटकाराने सांघिक धावसंख्या ही 14 धावा धावफलकावर लागते पहिल्या षटका अखेरीस. पुढील होणारा सामना जय गोडेमुख विपक्ष म्हाळसा गोडेमुख संघ. पंचांच्या भूमिकेमध्ये महादेव पाय नाईक आणि अण्णा सावंत असतील. त्यांना विनंती असेल हा सामना झाल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच म्हाळसा गोडेमुख संघाचा कर्णधार विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. म्हाळसा गोडेमुख संघाचा कर्णधार तुमचे नाणेफेक कक्षामध्ये वाट पाहतोय. लवकरात लवकर येऊन मात्र नाणेफेक करायची आहे.
संघ कर्णधार म्हाळसा गोळमुख संघाचा समीर वैद्य, तुमच्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल कृपया लवकरात लवकर नाणेफेकसाठी या. पहिल्या षटकाखेरीस सांघिक धावसंख्येचा विचार ही 14 धावा धावफलकावर बिनवाद ही आक्रमक सुरुवात, 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आणि गोलंदाजी मार्कवर आई भावाई स्पोर्ट संघाकडनं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय नितीन भरकुटे. या गोलंदाजानं बरेचशी मैदानं गाजवली आहेत. पेंडूर प्रीमियर लीग प्रत्येक पर्वामध्ये एक वेगळी छाप सोडली आणि तोच गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आखूटप्प्याचा होता, गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु सरते शेवटी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. या दुसऱ्या षटकाची सुरेख सुरुवात नितीन भरकुटेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर बघायला गेले तर डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तर 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफ साईडला बघायला गेलं तर शॉर्ट कव्हर, स्वीपर कव्हर आणि पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र नाट्यमय घटना मैदानामध्ये घडली जाते. धावचेची संधी यावेळी घेतली जाते ती नितीन भरकुटेच्या माध्यमातून. पहिला गडी गारद होतोय धावपाच्या स्वरूपात. फ्रेंड सर्कल संघाला लागला पहिला धक्का साहिल नाईकच्या माध्यमातून. डीजे धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निलेश नाईक, परंतु नितीन भरकुटेने एक चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. चांगला फटका यावेळी मात्र बघायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु क्षेत्ररक्षक निश्चितपणे क्षेत्ररक्षक बनून जाईल प्रेक्षक. षटकानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 धावा. स्पर्धेदरम्यान चौथ्या सामन्याची नाणेफेक होते. मान्यवरांच्या हस्ते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चांगला चेंडू बघायला मिळतोय. नाणेफेक जिंकतोय म्हाळसा गोळमुख संघ, परंतु मैदानामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 4 चेंडू हाताळले, 6 धावा खर्ची केल्यात गोलंदाजच्या नितीन भरकुटेच्या माध्यमातून. समोर फलंदाज आहे शांताराम गावडे. मैदानामध्ये घोचीचे क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. 1 धावांची सांघिक धावसंख्या 21 धावा. विनंती असेल बाकीचे संघ आहेत, संघातील खेळाडूंनी लाईनमनची ही भूमिका पार पडायची आहे. चांगला चेंडू स्टिअर केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. या स्पर्धेचं महत्व माहिती आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेणं हा एकमेव इरादा या फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. सांघिक धावसंख्येचा विचार ही 2 षटका अखेरीस 22 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान सन्माननीय अशोकजी वैद्य साहेबांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने ते हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत केला जाईल. मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटका अखेरीस सांघिक धावसंख्या ही एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा या धावफलकावर. 52 धावांचं लक्ष्य, 18 चेंडू 30 धावा असं समीकरण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. तर गोलंदाजी मार्गवर संदेश मोरजकर.
आखो टप्प्याचा चेंडू बॅक फुटवर जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला चकवत मात्र चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. या पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार. सांघिक धावसंख्या या 26 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर 18 चेंडू 30 धावांची गरज असताना मात्र समीकरण बदललं जाते. 17 चेंडू 26 धावा समीकरण. मैदानामध्ये 52 धावांचं लक्ष्य, 26 धावा या धावफलकावर लागतात. अर्धा पल्ला तर फ्रेंड सर्कल पेंडूर संघानं पार केलाय या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. दोन्ही संघांसाठी समसमान संधी, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, परंतु सरस कामगिरी करणं हे अपेक्षित आहे दोन्ही संघांसाठी. आणखी एका मोठा फटका बघायला मिळतोय निलेशच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. संधी निर्माण केली गेली संदेश मोरजकरच्या माध्यमातून आणि त्या संधीचा फायदा क्षेत्ररक्षकाने उठवलाय. सांघिक कामगिरी करत मात्र आई भवाई स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये आणखी एका गडी गारद करतोय. स्वागत होतंय मंडळाच्या वतीने, त्यांचं स्वागत केलं जातंय. बंटी गावडे यांच्या माध्यमातून हे यांच्या हस्ते हे स्वागत केलं जातंय. धन्यवाद साहेब, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी तुम्ही आज उपलब्ध झालात आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी खास स्वतः मैदानावर निश्चितपणे उपस्थित आहेत. सांघिक धावसंख्येचा विचार 26 धावा ही 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय दर्शन परब. यावेळी मात्र आणखी एक संधी निर्माण करतोय गोलंदाज संदेश मोरजकर. बॅक टू बॅक दुसरा गडी गारद करतोय. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ या सामन्यामध्ये थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. ऑन हॅट्रिक असेल संदेश मोरजकर. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्याचा मान जर मिळवायचं असेल तर संदेश मोरजकरला या चेंडूवर विकेट्स घ्यावी लागतील. परंतु मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय, भार्गव नाईक नावाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. त्याला ही हॅट्रिक जर थांबवायची असेल तर या चेंडूला निश्चितपणे विकेट्स द्यायची नाही हा इरादा मात्र मैदानामध्ये. ऑन हॅट्रिक संदेश मोरजकर. चांगला चेंडू लेग ग्लान्स केलाय. लोअर फुलटॉप प्रकारचा हा चेंडू होता. एक धाव तो पूर्ण केली की दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायला मिळतोय, परंतु शांताराम गावडे त्याला माघारी पाठवतोय. या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावून सांघिक धावसंख्या ही 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावर. अजूनही 25 धावांची गरज असेल. उर्वरित या षटकातील विचार करायला 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा खर्च करतोय. 2 महत्वपूर्ण गडी गारद करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागे सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ते प्रफुल्ल गावडेचं प्रथम फलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. लेटकटचा फटका निश्चितपणे एका सन्मान दिला. या चेंडूला 1 धाव मिळाली. पॉइंट रिझर्वने चेंडू मार्गस्थ झाला होता. 28 धावा या धावफलकावर लागल्यात. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल. त्यासाठी 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण म्हणजे प्रति षटक 12 धावांची गरज. आणि या षटकामध्ये जर निश्चितपणे आक्रमण करण्याचा इरादा
24 धावा असं समीकरण. 28 धावा धावफलकावर लागले. 52 धावांचं लक्ष्य. 3 गडी करत झाले फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचे. मैदानामध्ये एक हाती किल्ला लढवतोय संघ कर्णधार संघ मालक शांताराम गावडे. फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी लक्ष्य अजूनही विचार करायला लागेल तर 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रतिषटक 12 धावांची गरज. आणि यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय नितीन बरकुटे. याच गोलंदाजीने पहिल्या आपल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावा खर्ची केल्या होत्या. एक सांघिक यश रनआउट स्वरूपात धावबाच्या स्वरूपात मिळवलं होतं. तोच गोलंदाज नितीन बरकुटे गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज शांताराम गावडे. या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी 2 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर नितीन बरकुटे. राईट टर्म ओव्हर विकेट सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. अखोटप्प्याचा चेंडू संधी निर्माण केली गेली होती. यष्टीरक्षकाला चेंडू चुकवत मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धावेनं सांघिक धावसंख्या 29 धावा. धावफलकावर 23 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक आणि या 11 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या असतील तर शांताराम गावडेची बॅट बोलणं हे आवश्यक असेल. पुन्हा एकदा लेट कटचा फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेसाठी चांगले गोलंदाजी नितीन बरकुटेची आपल्याला बघायला मिळते. ज्या क्षेत्रामध्ये ज्या मैदानामध्ये जे क्षेत्र घोषांकित स्वरूपाचं आहे त्या क्षेत्रामध्ये फटके मारण्यास भाग पडतोय गोलंदाज नितीन बरकुटे. 10 चेंडू 22 धावा असं समीकरण. मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू पडून चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. आणि या सामन्यामध्ये जी प्राइज विकेट मिळवायची होती ते नितीन बरकुटेने सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये शांताराम गावडे सारखा एक मोठा मासा मिळवण्यात यश मिळवलंय. सामन्यामध्ये पकड मजबूत करण्यात शांताराम गावडेची विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट मात्र नितीन बरकुटेने स्वतःच्या गोलंदाजीवर निश्चितपणे पूर्ण करतोय. या सामन्यामध्ये वापसी करणारी ही विकेट्स असेल. सामना सुरू आहे. आई बाबाई स्पोर्ट विपक्ष फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. बदललं जाते. 9 चेंडू 22 धावा. शांताराम गावडेला शमवण्यासाठी नितीन बरकुटेने सापळा रचला. स्वतःवर विश्वास दाखवला आणि गोलंदाजीसाठी आला. पहिल्या 2 चेंडूवर निश्चितपणे दबाव बनवला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मारण्यास भाग पाडलं. एक ओव्हरपिच चेंडू टाकला आणि त्या टाकलेल्या सापळ्यामध्ये शांताराम गावडे अडकला. परंतु मैदानामध्ये आणखी एक फलंदाज घातक फलंदाज ज्याची अशी ओळख तोच फलंदाज गोट्या मात्र मैदानामध्ये आलाय. गोट्या गावडे नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्या गरज आहे 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा असं गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव आणि त्यानंतर विकेट्स मात्र शांताराम गावडेच्या स्वरूपात माघारी परततोय. नितीन बरकुटे विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवत सामना सुरू करायचा आहे. ही स्पर्धा तुमची आहे. कमी वेळ खर्ची करत या स्पर्धेसाठी दर्जेदार खेळ तुमच्या माध्यमातून अपेक्षित आहे. ओव्हर 1 प्रकारचा हा चेंडू. मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उठवत दोन्ही फलंदाज वेग आणि मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 10 पोहोचेल. 32 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 32 धावा धावफलकावर. 52 धावांचं लक्ष्य. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. एक मोठा फटका गोट्या गावडेच्या माध्यमातून येणं अपेक्षित आहे फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी. मोठा फटका मारण्याचा इरादा होता. मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र कोणतीही चूक करत नाही. एकेरी धावेवर रोख होतोय. चांगले गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते नितीन बरकुटेची. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले. 5 चेंडू मध्ये 5 धावा खरेदी केल्यात. एक महत्वपूर्ण गडी घालत केलाय. अंतिम चेंडू शिल्लक असेल आणि अंतिम चेंडू असेल शेष. कोणासाठी ठरेल तो विशेष? पेंडूर फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी तो विशेष ठरेल का की आई भवाई स्पोर्ट्स संघासाठी विशेष ठरेल? हे निश्चितपणे मैदानावर आपल्याला बघायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये
अच्युत नेमन आणि दाजी वैद्य ही जोडगोळी पंचांची मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते आहेत. तर गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक, निर्णायक चेंडू घेऊन नितीन बरकुटे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज भार्गव नाईक. एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी, त्याच्या संघासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षण करतोय प्रफुल्ल गावडे. या अंतिम चेंडूवर विकेट्स मिळवली जाते आणि कमबॅक करणारी ही गोलंदाजी नितीन बरकुटेची बघायला मिळते ती आई भवाई स्पोर्ट्स संघासाठी. टाकण्यासाठी विशाल सावंत नावाचा गोलंदाज आपल्याला आलाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आलाय. समोर फलंदाज गोट्या गावडे. मोठा फटका मारण्याचा इरादा जरूर होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. या पहिल्या चेंडूवर विशाल सावंतच्या माध्यमातून 5 चेंडू 19 धावा असं समीकरण. आणखी एक चांगला चेंडू बघायला मिळते. समीकरण बदललं जातंय. समीकरण ठरतंय 4 चेंडू 19 धावा. पददलित कराव्या, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणावे लागतील. मोठा फटका मारण्याचा इरादा जरूर होता. मात्र फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होते. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होते. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली जातात. या 2 महत्वपूर्ण धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे अजूनही 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 3 मोठे फटके येणं अपेक्षित असेल. फ्रेंड सर्कल पेंडू संघासाठी प्रयत्न तर केला जातोय, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केली ती आई भवाई स्पोर्ट्स संघानं. समीकरण आता 2 चेंडू आणि 17 धावा समीकरण. 2 चेंडू 17 धावा समीकरण. यामुळे आता बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन, वन बाउन्स चौकारासाठी जातोय. सामना जवळपास फ्रेंड सर्कल पेंडू संघाने गमावलाय, परंतु या सामन्यामध्ये अंतिम काही चेंडू असतील. परंतु त्या चेंडूवर मोठा फटका मारत एक आत्मविश्वास वाढवणारी फलंदाजी. ही फलंदाजी त्याच्या पुढील येणाऱ्या काळासाठी निश्चितपणे एक फलदायी ठरू शकते. परंतु अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक 1 चेंडू 17 धावा असं समीकरण बघायला मिळते. खेळाडूला विनंती असेल त्याने मैदानामध्ये उपलब्ध राहायचं आहे. अंतिम चेंडू या षटकातील इनिंगची सांगता करणारा चेंडू आणि या चेंडूवर निर्धाव जातोय. या सामन्यामध्ये विजयी ठरतो आई भवाई स्पोर्ट्स संघ. या सामन्यातील आपला पहिला विजयाची नोंद करतोय. स्पर्धेदरम्यान जनार्दन वैद्य साहेबांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन त्यांनी विराजमान व्हायचं आहे. पुढील होणारा सामना